हा, जमीन यांच्या नावावरती आहे, यांच्या खरेदीची होती, यांच्या भावांचं काय असेल, पण ह्यांनी हरकत अर्ज देऊन ठेवला होता की आमचा टीडीआर कोणाला द्यायचा नाही. पालिकेने आता ह्याच्यावर नाव ठरवलेले, ह्याला जबाबदार कोण? टीडीआर आहे का ह्यांचा गेला? महापालिकेचं नाव लागलेलं आहे ना, त्यामुळे त्यांच्या नावे जे ओनर असतील त्यांच्या नावे अदा केलेलं असेल. मग आता कसं करणार मला सांगा? ह्यांनी ऑब्जेक्शन अर्ज घेऊन आपल्याला ते लिगलला पाठवून त्याच्या पुढे रिकव्हर करता येईल असेल समजा. एक मिनिट, टीडीआर कसं काय दिलं गेलं सर? कारण कोर्टाची तर हरकत दाखल केलेली होती आम्ही स्वतः इथं आणून. कसं काय दिले? हे चुकीचे पार. आम्ही कोर्टाची तर का हरकत दाखल केली सर त्याच्याबद्दल? कोर्टाची हरकत त्यांनी दाखल केली असताना सुद्धा पालिका कोर्टाला सुद्धा मानत नाही का? आणि त्याला देणारे कोण? कोण देणार त्याला? हा, मग हे सगळं विचारणार आपण यांना. यांची जबाबदारी आता सगळ्यांची. तुमच्या कार्यकाळात झाले का तुमच्या पूर्वीच्या कार्यकाळात झाले, पण जबाबदारी पालिकेची. एक मिनिट हे रिकव्हर करून तुम्हाला द्यावं लागेल, कारण ह्यांचे कष्टाचे. दाखवा मॅडम तुमचे सगळे कागद, ते न्यायालयाचे पण दाखवा आणि हरकतीचा अर्ज पण दाखवा. हा, बघा पूर्वी ते लिगल बघूनच केलं असेल आपल्या लोकांनी करताना. हरकत अर्ज तावरे साहेब, तुम्ही लिगल म्हणताय, बरोबर आहे. यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे, यांच्याकडे त्यांनी लेखी ऑब्जेक्शन दिले की हा टीडीआर ला तुम्ही देऊ नका, कारण ओरिजिनल यांचे कष्टाचे पैसे होते, यांची मालकी होती, यांचं सातबारा नाव कापलेलं त्याच्यातून त्यांनी स्वतः मान्य केलं, त्यांनी लिहून पण दिलेले आम्हाला. असं पण नाही ना काय? तुम्ही सगळ्यांनी कसं काय त्याला द्यावं सर? हे चुकीचं आहे ना मेन म्हणजे. देणारे तुम्ही लोक कोण होते देणारे इथं त्याला? तुमची सही का? कोणाची सही आहे साहेब? साहेब कोणाची सही आहे? अगोदर कोण? तुमच्या अगोदर कोण होते? फाईल काढून त्यानंतर पाहता येईल. तुमचा एक अर्ज देऊन ठेवा, त्यावर पुढे मग लिगलची अर्ज म्हणजे तावरे साहेब आता लक्षात घ्या, यांचं या जळगावून आलेत, यांनी कोर्टाची ऑर्डर इथे सबमिट केली, यांनी ऑब्जेक्शन पण लेखी घेतलं होतं. त्याच्यानंतरही जर पालिकेने टीडीआर दिला असेल तिसऱ्या माणसाला, तर डेफिनेटली हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण आहे आणि बोगस कागदपत्राच्या आधारे हे वाटप करणं, टीडीआर देणं, याच्या अंतर्गत पालिकेवरती आम्ही कायदेशीर कारवाईला पुढे मागे बघणार नाही. तुम्ही इथं बघताय का? मेन म्हणजे पहिल्यांदा जो व्यक्ती देणार आहे त्याची नोकरी सुद्धा आता याच्यामध्ये येऊ शकते, कारण की आम्ही कोर्टाचं इथं चालू हे आणलेलं होतो. पहिले वडिलांना बोलवायला पाहिजे होतं इथं. रिस सर पहिले यांच्याकडनं पोच घेतल्या होत्या आम्ही स्वतः इथं येऊन 14 आणि 16 मध्ये. तुम्ही कशी का त्याच्याकडून जागा एकवार करून घेताय? ते सुद्धा चुकीचं होतं कायद्याने. हा टीडीआर मधला एक घोटाळा आहे ज्याची पालिकेने काय मालक असतील समजा त्यांच्या नावे असेल हे, तर ती मालकी धरून त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली असेल, त्यावेळी लिगल ओपिनियन असेल किंवा तुमचं काही मला बोलून केलं असेल. आता हे मालक त्यावेळी नव्हते, आता मालक अजून तुझं सातबाऱ्याला तुम्ही नाहीच आहे ना. असं नाही, पण रजिस्ट्रेशन पेपर मी टाकलेले आम्ही इथे येऊन बघायला पाहिजे ना साहेब. आणि कोर्टाची बी केस चालू आहे, त्याने पहिले 1.5 गुंठे विकली आणि तो क्रिमिनल आहे. मर्डर केलेला माणसाला हे लोक डबल देत आहे. 2 भाऊ वडिलांचे परत कसं काय दिलं तुम्ही त्याला? त्याची जमीन नाही ना ती, वडील पाहिजे जमीन आहे ती. आता सर मगाशी काय बोलले ते, यांच्या टीडीआर काढा, बाकीच्यांची सगळ्यांना नोटीस बोलले ते सर. सगळ्यांना नोटीस करून बघू यांच्या नावाचे हे होते. इंदुलकर साहेब माझ्या नावचा काढतो, तुम्ही याचा नावचा नाही निघणार बोलतो ना. हरकत दाखला त्यांनी टाकला, मला गायकवाड साहेबांनी बोलवलं, मला आणि त्याला आणि मला का बोलवलं? सुनावणी झाली. हा, मी गेलो तर गायकवाड साहेबांनी नाही बोलतो हे अर्धा होईल. गायकवाड म्हणजे तिकडे बसायचे प्रसाद गायकवाड. गायकवाड त्यांनाही उचकवलंय आम्ही इथून. खूप लोकांचं वाटोळ केले त्यांनी. प्रसाद गायकवाड असं नाही होणार, हे लेखी आहे. त्याच्यानंतर मी कोर्टाचे कागद टाकले साहेब, माझ्याजवळ डिक्लेरेशन शिल्प आहे. बघितलं सर, 1.5 गुंठा पण खाल्ली, टीडीआर पण घेतला. आता काय करायचं आम्ही काय वीज काढायचं होता? त्याला पर्याय काय काढायचा? काय पर्याय काढतो तुम्ही सगळ्यांनी सांगा. काय करायचं आम्ही? मी वीज खाऊ का? डायबिटीज आहे, 2 डोसचं ऑपरेशन झालं, कोरोना झालेला आहे, मोठा भाऊ भावाच्या पैशातून घेतली, त्यांनी स्वतः मान्य केलेली आहे सर्व गोष्टी, त्यांनी सह्या केल्या ना. तुम्ही वाचलं ना रजिस्ट्रेशन? हे ओरिजिनल रजिस्ट्रेशन सगळे आम्ही ओरिजिनल कागदपत्र इथं आणले, कोर्टाचं स्टे आणलं इथं, आणि कोणी त्याला टीडीआर दिला हे सगळं चुकीचं आहे ना. टाकलेली मी 4 वरती खाली राहटनी सर्वीकडे मी टाकलेले, तुकाराम नगर सर्वीकडे मी टाकलेले एक कागद. साहेब मी कृपया विनंती करते सगळ्यांना, ज्यांनी कोणी याला टीडीआर दिला असेल त्याची नोकरी आता मी धोक्यात आणेल, म्हणजे आणेलच या पुण्यामध्ये बस. म्हणजे त्याची नोकरी त्याच्या बायका बरोबर उपाशी का राहावं आता. आणि माझ्या वडिलांवरती अत्याचार झाला मी मान्य करणार नाही आता बिलकुल. पण हे काय, तो जाईल जेलमध्ये, हे सगळं त्या दाखवीन मी कोर्टात नेऊन, समजलं का. पण ज्यांनी केलेली आहे त्याची नोकरी पहिले धोक्यात आणेल मी आता. जे योग्य माणसे त्यांना समोर घेऊन त्याच्यानंतर हा टीडीआर द्यावा होता, बरोबर. तर प्रसाद गायकवाड यांच्या कार्यकाळातला हा एक कारनामा आहे.
प्रसाद गायकवाडनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक लोकांचा असं एकाचा टीडीआर भलत्याला दिलेला आहे, एका भावाचा दुसऱ्या भावाला, एका शेतकऱ्याचा दुसऱ्या शेतकऱ्याला, आणि बदमाश माणसांनी असं हजारो लोकांचं वाटोळ करून आता हुसकून लावलेलं आहे. पुढे तिकडे त्यांनी अर्धा घेतलेला होता. मी तुम्हाला खरेदी खत वगैरे सर्व आणून दिले तुम्हाला की बाबा यांनी याच्या हिस्साची विक्री. आता कडच्या सेवेत पर्याय काय काढता येईल? आता याच्या पर्याय काय काढता सांगा तुम्ही सर विचारे बसा तुम्ही या बाजूला मेजर साहेब त्यांना बसायला जागा द्या, कारण यांचं काम डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. जसा फोन आला सर इथून वडील आले, डोळ्यात हवा गेली सर, फोटो बघताय, समदत्त गुरु आहेत, वडिलांचा डोळा दुखायला लागला होता पण घरी आल्यानंतर की हा व्यक्ती जाऊन काहीतरी करेल म्हणून. माझ्या वेळेला 8व्या दिवशी पोहोचले, आम्ही दोघं बोललो नवरा जाऊ नका म्हटलं, पप्पा जे विन ते विन, माझ्या जीवाचं मला तिथं जाऊ दे म्हणे, ते कागदपत्र टाकूनच होते मी जाऊन टाकते ते म्हणे, मग टाकून या म्हटलं जाऊ द्या. आणि घरी आला त्यांच्या डोळ्याला चालू खूप त्रास झाला. आता यातून मार्ग कसा करते सांगा? आता माझ्या वडिलांना न्याय तुम्हीच लोकांनी मिळून द्यायचा आहे, आणि ज्यांनी केलेलं आहे ना मी सोडणार नाही सर. मी त्याची नोकरी धोक्यातच आली आता. यातून मार्ग काय काढायचा? फाईल शोधावं लागेल पहिलं. फाईल शोधली की बघावं लागेल लिगलचं ओपिनियन काय होतं, काय सगळं चेक करावं लागेल. साहेब आता तुम्ही आजचा दिवस अजिबात वाया घालू नका, सगळे कागदपत्र काढा, लिगल ओपिनियन सगळं तपासा, ह्यांचं लगेच अर्ज घ्या आणि ऑब्जेक्शन रेज करा आणि ते काम जागेवर थांबवा. आणि ज्यांनी काढून दिलाय ना त्याचा मोबाईल नंबर नाव मला पूर्ण द्यायचा, त्याला पुण्यात ठेवणार नाही मी. आणि आमच्यावर अन्याय झाला सर, आम्ही सहन नाही करणार म्हणून. त्यांनी एक शब्दाने आम्हाला लेटर बिटर कधी पाठवायला पाहिजे होतं. सगळं दिले ना तुम्हाला. साहेब पहिल्या कोर्टाची ऑर्डर दिली, ऑब्जेक्शन दिले, त्याच्यानंतरही तुम्ही टीडीआर दिलाय पालिकेने, आणि आता परत काय काय तुम्हाला द्यायला पाहिजे मला सांगा. अरे मला कळत नाही, मर्डर केला मनुष्य 14 वर्ष जन्मठेप भोगून येतोय, दारू पितोय, आणि त्या माणसाला तुम्ही टीडीआर देताय म्हणजे किती मूर्खाचे लक्षण आहे. अरे तुम्ही लोक त्याला मातवताय, आज ह्या पैशामध्ये त्याला मातू राहिले तुम्ही लोक त्याला. तो सतत दारू पिऊ राहिलाय, बाहेर भटकू राहिलाय तो, आणि भावाला मारायची धमकी देतोय तो. हे चुकीचं आहे का नाही? आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तातडीनं हे सगळे कागदपत्र घ्या. मॅडम तुम्ही लगेच ऑब्जेक्शन लिहून तुमच्या मुलांनी तरी गुन्हा केला तर तुम्ही त्याच्या नावावर प्रॉपर्टी घेऊ शकता का? सांगा मला. आज कोणी नाही घेऊ शकत कोणी सर. म्हणजे बरं झालं आम्ही लगेच तो 7/12 आणला ऑनलाईन आणि तुमच्या लक्षात आणून दिलं सगळं. पालिकेचं नाव तर टीडीआर चढलाय. तुम्ही पहिले काय म्हणले तावरे की आम्ही काही टीडीआर दिलेला नाही, त्याच्यावर काय दिसतंय टीडीआर तुम्ही दिलेला आहे. म्हणून म्हणलं 7/12 बघितल्याशिवाय मी सांगणार नाही म्हणतो तुम्हाला काय. म्हणून म्हणलं 7/12 बघू द्या पहिले काय सर. खरंच दिलाय का नाही सांगा. असं दिलं, आता नाव दिसतंय नाही काय, पालिकेचं नाव लागले म्हणजे टीडीआर झालं ना कार्यक्रम. आता परत वळता करून घेण्यासाठी काय काय करावं लागतं ते सगळी तुमची तुम्हीच करायचं. इकडे होतो शहापूरला, आणि आता ही टीडीआर पण त्यांनी ती फाईल काढा लवकर. कोणी केलं मला नाव नंबर द्या लवकर. आज जाण्याने पुण्यात येऊन भले आत्महत्या का टाइम का त्याला सोडणार नाही त्या व्यक्तीला. आता आम्ही यांचा टीडीआर सर आमच्याला अन्याय झालेला आहे, आम्ही सोडणार नाही. आणि तुम्ही आम्हाला या गोष्टीला सहकार्य करायचंय बस. तुम्ही दिसतंय तुम्हाला काय 7/12 नाव दिसते ना. आता काढा ती फाईल, मला नंबर द्या कोणी दिला टीडीआर म्हणून, आणि ज्याच्या नावाची सही असेल तिथं 100% तुम्ही लगेच अर्ज द्या. आणि साहेब यांचा विषय संपल्याशिवाय हे जळगावला परत जाणार नाही. संध्याकाळी आता माझ्या वडिलांची छाती खरोखर इथं दुखणार आहे आता तुमच्या सगळ्यांसमोर, आणि त्यांना अटॅक आला की मी सोडणार नाही ऑफिसमध्ये कोणालाच. पालिकेवर गुन्हा दाखल करा, पालिकेवर गुन्हा दाखल करा. सगळ्यांच्या लोकांना धोक्यात आला पाहिजे, कारण की चालू कागदपत्र टाकल्यानंतर तुम्ही असं करताय ना. त्यांनी त्याच्या इच्छेचं खाल्लं होतं. बापाची जमीन, दोघं पोरं बापाला समान आहेत ना, आणि त्यांनी मान्य केलेलं आहे, भावाच्या पैशातून केलेले. कोर्टाचे कागद दिलता, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. आम्हाला एक लेटर पाठवायला पाहिजे होतं ना. एवढं प्रकरण तुमच्या समोर आलं तर तुम्ही लेटर पाठवणारच ना. वडिलांना पाठवायचं होतं, ऍड्रेस होता त्याच्यावर सगळा. मग आम्ही काय ते ऑब्जेक्शन घेतलं असतं इथे येऊन. मग काय ठीक आहे, काहीच ते सर्व गपचित